असं वाटतं तुझ्या वडिलांसमोर उभं राहावं आणि त्याला सांगून टाकावं मला तुमची मुलगी फार आवडते, तिच्याशी लग्न करायचं. पल्लवीची का वहिनी? हा तुम्ही सुद्धा गंमत करताय. अहो ती गंमत करून नाही हो, खरं तेच सांगते. मला सांगू का, प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. काय खरं आहे ना वहिनी? तू सुद्धा ना. अहो काय काका तारे तुमचं पल्लवी प्रकरण. हे आले चतुर महाराज. बोला राजे, काय म्हणताय? मला असं वाटतं या प्रकरणाने मला माझ्या आणि पदकाकांची गरज लागेल. हो नाही हे अनिमेश बाळा अशी थट्टा करायची नाही. जाऊ दे ना दादा. एवढी बसलेली चालले काही नाही, आम्ही सहज बोलत होतो. हो की राजे? नाही काका, पल्लवीचे चक्र दुर्पडात चालले. रस्त्यातून जात होतो तेवढ्यात अशोक दिसला. अहो भर रस्त्यात दारू पिऊन कोणाला तरी शिवीगाळ करीत होता. मला बेवडा म्हणाला. मला अशोक, तू दारू प्यालास? अरे आपल्या घराण्यात आजपर्यंत या विषयाची परीक्षा कोणी पाहिली नव्हती आणि तू आज हा पेला ओठायला लावलास. दादा जास्त बोलायचं नाही. मी दारू प्यायलो नाही आणि मला शहाणपण शिकू नको. कोणाला बोलतोस तू? दादा ना? सुशांत, तुझं तत्वज्ञान मला शिकू नकोस. माझ्या घरातून सर्वांनी